अकोटमध्ये प्रस्तुत भीमा तुझ्या जन्मामुळे हे महानाट्य आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवावे यासाठी आमचा छोटासा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मगाशी म्हटलं ना मी, आवाज पुण्यापर्यंत गेला पाहिजे, पुण्यापर्यंत. अरे कारण आम्ही सगळे बाबाचे बच्चे आहोत, बाबाचे. आणि आमच्या बाबासाहेबांची जयंती आता लवकरच येते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या या जयंतीचं, आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याचं स्वागत करूया. खर तर 7 वर्षांनी 20,000 प्रेक्षकांचा प्रतिसाद असणारं तुमचं एकमेव गाव, आणि त्या गावाच्या प्रतिसादानंतर मध्येच कोरोना सारखी बिमारी आली आणि आम्हाला हे नाटक थांबवावं लागलं. पण पुन्हा एकदा इथल्या आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहून बाबासाहेबांचं कार्य, रमाईचा त्याग आपल्या समोर मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. खर तर अकोटकरांचं खूप खूप कौतुक आहे, कारण कलाकारांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहत असतात. आमचे मित्र ॲडव्होकेट संतोष खवले नेहमी काही ना काही वेगळ्या गोष्टी करत असतात आणि चळवळीचं काम करत असतात. एकदा त्यांच्यासाठी, किंबहुना अकोटकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज मी बघतोय साधारण 5 वाजल्यापासून आम्ही या महानाट्याची तयारी करत होतो, पण त्याच वेळी या ठिकाणी उपस्थित पुरुषांची संख्या कमी होती. परंतु ते चालू आहे ना सध्या, साधी माणसं, पुन्हा काही ते लग्नानंतर होईलच प्रेम, त्या सगळ्या मालिका सोडून फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांचं आणि माझ्या रमाईचा संसार पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं रमाईच्या लेकी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या रमाईच्या लेकींसाठी वाजवूया. आणि बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या या अकोट शहरातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या महानाट्याला सुरुवात करतो. चैत्या मगाशी म्हटलं ना, हे माय खेळायला जाऊ दे ना माय, खेळायला जाऊ दे ना माय. तसं आमचं एक लेकरू काही वर्षापूर्वी म्हणायचं, ए माय, ए माय, शाळेला जाऊ दे ना माय, शाळेला जाऊ दे ना माय. तेव्हा आमची माय त्याला म्हणायची, नाही रे बाळा, नाही, ती शाळा तुझ्यासाठी नाही, ती शाळा तुझ्यासाठी नाही, कारण तू खालच्या जातीचा आहेस. पण त्याच मातीत एक असा तारा जन्माला आला, असा तारा जन्माला आला की त्या ताराचे फोटो आज प्रत्येक शाळेत, प्रत्येक ऑफिसात, संविधानावर आणि या जगाच्या नकाशात भारतावर दिसतो. आणि त्या ताऱ्याचं नाव म्हणजे विश्वरत्न क्रांती सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्याच माझ्या बाबाची, त्याच माझ्या आईची ती कथा तुमच्या समोर घेऊन येतोय. खर तर खूप बोलायचंय, पण मला माफ करा, उशीर झालाय. बापाने आपल्या कायदा दिला, आपल्याला कायदा मोडायचा नाही, वेळेच्या आत आपल्याला हे नाटक संपवायचंय. म्हणून आपल्याशी जास्त न बोलता या महानाट्याला सुरुवात करतोय. आपण सगळे साथ देणार ना? बाबासाहेबांचा आणि माझ्या रमाईचा संसार बघणार ना? महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महानाट्य, 3 तास 5 मिनिटाचं हे महानाट्य आहे. तुम्ही सगळे बसणार ना? ते हातात काल परवा आलेले ते डबडे मोबाईल ते बघणार का? कारण सायबर गुन्हेगारी होणार हे मोबाईल नसताना त्यावेळेस बाबासाहेबांना कळलं होतं. आणि सायबर क्राईमच्या विरोधात काय कलम असावी हे आपल्या बापाने त्यावेळेस संविधानात लिहून ठेवलं होतं. काय बुद्धी असेल विचार करा. आणि तीच बुद्धी, तेच प्रकार तेज आपल्या समोर मी घेऊन येतोय. सगळे शांत बसणार ना? पुन्हा एकदा सगळ्यांना मानाचा जय भीम करून मी प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत एका क्रांती सूर्याची धगधगती अंगार गाथा. भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या
जन्मामुळे फुले शाहू आंबेडकर विचार मंच प्रस्तुत जय हो एंटरटेनमेंट पुणे निर्मित 2 अंकी महानाट्य भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जोरदार टाळ्यांनी महानाट्याला सुरुवात करूया. जय भीम. प्रिय रसिक हो, खरं तर आज तुम्हास रसिक म्हणणे चुकीचेच ठरेल. कारण मनोरंजन करून घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीस रसिक म्हणतात. पण आज तुम्ही, आम्ही, आपण सगळे इथे मनोरंजन करून घेण्यासाठी नाही तर वंदन करण्यासाठी आलो आहोत. होय, वंदन. वंदन अशा एका युगपुरुषाला, वंदन अशा एका क्रांती सूर्याला, वंदन अशा एका महामानवाला ज्यानं शेकडो वर्ष चालत आलेल्या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी क्रांतीची आग प्रत्येकाच्या मनामनात पेटवली, ज्यानं माणसाला माणसातले माणूसपण दाखवून माणुसकी शिकवली. अहो, कुठल्या मांजरापेक्षाही बत्तर असलेल्या तुमच्या आमच्या आयुष्याला नवी संजीवनी दिली. होय, ही चैतन्य गाथा आहे एका तेजपुत्राची. ही कथा आहे एका चिखलात उगवलेल्या कमळाची. ही यशोगाथा आहे एका स्फूर्तीलाही लाजवेल अशा स्फूर्तीदात्याची, ज्यानं अस्पृश्यांच्या उद्धारासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम पेटवला. अनेक नरक यातना भोगून त्यांना आपल्या बांधवांसाठी, आपल्या भगिनींसाठी मुक्तीची दारे खोलून दिली. मनात आणलं असतं तर कुबेरालाही लाजवेल अशी धनसंपदा गोळा करून आपल्या कुटुंबांसोबत तो आयुष्य आरामात राहू शकला असता. पण फक्त आपली पत्नी आणि मुलं म्हणजे त्यांचं घर नव्हतं, तर अंगावर कपडे नसलेले, दारिद्र्यानं पिचलेले, गुलामगिरीनं खचलेले 7 कोटी दलितांचे छप्पर म्हणजे त्यांचं घर होतं. होय, 7 कोटी लोकांचं एकच कुटुंब, ज्याला त्यानं आपलं घर मानलं, ज्यामध्ये राहणाऱ्या आपल्या प्रत्येक बांधवासाठी, अत्याचारानं पिचून गेलेल्या आपल्या प्रत्येक भगिनीसाठी त्यानं अहोरात्र कष्ट केले, खस्ता खाल्ल्या. आपल्या या घरातील लोकांसाठी त्याने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र दिला. पण त्यांच्या याच घरात आज काय चाललंय? काय चाललंय या घरात? 14 एप्रिल जिंदाबाद. अरे एकच बाबासाहेब. अरे बोल बोल बोल, जय भीम बोल, टक्कर से बोल, जय भीम बोल. ए ए ए ए ए ए ए ए ए पक्या, हरियाणा झाला का तू? अरे किती नाचतोय? अरे जयंतीला वेळ अजून. अरे बाबासाहेबांना असं डोक्यात घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन नाचला असता ना तर कमीत कमी 10वी तरी पास झाला असता. अभ्यास करायचा त्यावेळी उन्हाळ्याकडे फिरला आणि आता बसलाय चौकात पाणी टपरी टाकून. ए किरणे असू दे, शिक्षण नाही घुसला आपल्या डोसक्यात तर मी काय करणार. पण मला सांग, अख्ख्या चौकात नाही अख्ख्या सिटीत माझ्यासारखा मावा कोण म्हणते का? सांग ना, हे सांग. होय होय, तुला आता त्यासाठी महाराष्ट्र भूषण द्यायला पाहिजे. चल तिकडे, भाऊंनी बोलवले. अरे जयंतीची मीटिंग आहे का आज? आईला खरंच की लक्षातच नाही माझ्या राव. चल ना, चल 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 चल. काय प्रकाशराव, आजकाल त्या खालच्या आळीत खूप चक्रा वाढल्यात तुमच्या. नाही असं समजलंय आम्हाला. काय काय भानगड काय आहे? होय होय भाऊ, अहो आत्ता पण तिकडे खालच्या आळीतच होता. मी आता त्याला तिकडून ओढून आणलंय. भाऊ, पोरगी खरंच चांगली आहे. कॉलेजमध्ये शिक्षण पण घेते. या प्लस बी एन 10वी नापास आहे. तरी पण बिचारी कशी काय फसली काय माहित. असू द्या बघ्या, हे बघ, त्या पोरीची मर्जी असेल आणि तू पण सिरियस असशील तर बिंदास सांग, लगीन लावून देऊ तुझं. पर उगं कोणाच्या भावनांचा खेळ नको करायला. अरे आंतरजातीय विवाह करणं म्हणजे काय गुन्हा नाही. हा,
आपल्या बाबासाहेबांनी पण केला होता ना. बोललो बघा या रांडेचं. अरे साहेबांनी पण केला होता, पण तो त्यांच्या वृद्धापकाळात आणि त्यांची परिस्थिती वेगळी होती. अरे साहेबांनी दुसरी पण कामं केली होती, ती पण वाचत जावा कधीतरी. बरं ते जाऊ दे, जयंतीचं बोला. या वर्षीचं नियोजन कसं कसं करायचं ते. भाऊ, नियोजन कसं करायचं ते करा, पण यावेळी आपल्या मिरवणुकीत आपला डॉल्बी असा वाजला पाहिजे ना की त्या खालच्या आळीवालीचे कानच फाटले पाहिजे. हा भाऊ, आणि आपल्या चौकात बाबासाहेबांचा असा बॅनर लागला पाहिजे, त्यांच्यापेक्षा कमीत कमी 5 फूट उंच पाहिजे, आणि खाली आपल्या सगळ्यांचे फोटो आणि नाव आले पाहिजेत. हा, अरे हो, पण या सगळ्यासाठी खर्च वाढणार. वर्गणी यावेळी जास्त काढावी लागणार. हा, काढू ना भाऊ, काढू. पाहिजे तेवढे वर्गणी काढू आपण. पण भाऊ, त्यांनी पुढले तरी खरं ठेवले बरं का, पण आपण नाही कमी पडायचं. अरे नाही कमी पडायचं म्हणजे नाही. या येळी ते वर्षाळीच्या लोकांना दाखवूनच देऊ जयंती कशी करतात ते. दादा मी काय म्हणतो, आपली वर्गणी जास्त जमत नाही, तेव्हा आपण यंदा जिलेबीच्या मिलीचा दुरंगी सामना ठेवायचा का? हा, म्हणजे तेवढीच आपली करमणूक पण होईल आणि वर्गणी पण जमेल. कसं? मी काय म्हणतो भाऊ, आपण लावणीचा शो ठेवला तर हा? टँग 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 टँग. भाऊ, डॉल्बी तर असा वाजला पाहिजे की अख्खी सिटी हादरली पाहिजे. आणि दादा, शेवटच्या दिवशी मागच्या वर्षी सारखी सुकी पार्टी नको, चांगली ओली पार्टी झाली पाहिजे. हा हा, अरे भाऊ, अगदी माझ्या मनातलं बोलला बघ. अरे काय नुसतंच हे पाहिजे आणि ते पाहिजे, सगळं पाहिजे ना. वाट कसली बघताय, लागा कामाला. अरे अरे तुम्ही माणसं आहे का जनावर? नाही नाही, तुम्ही माणसं नाही, हैवान आहात, हैवान. अरे माणसाच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही गिधाडांच्या अवलादीसारखं वागायला लागलाय. नाही रे नाही, माणूस म्हणून जगायची तुमची लायकीच नाही. तुमच्या गळ्यात गाडगं आणि कमरेला झाडू होता, तीच तुमची लायकी होती. कोल्या कुत्र्यासारखं तुमचं जिणं होतं, तेच बरं होतं. भीमा, ए भीमा, अरे बघतोयस ना तू तुझ्या लेकरांची ही करतूत. कशाला कशाला तू आम्हाला ताट मानेनं जगायला शिकवून गेला? अरे अरे तुझ्यामुळं आम्ही माणसात आलो, पण एकमेकांचे लचके तोडण्याशिवाय आणि एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय आम्ही काहीच करत नाही रे. अरे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र तू आम्हास देऊन गेलास. पण शिकणं आणि संघटित होणं तर दूरच, आम्ही फक्त संघर्षच करत राहिलो, तोही आमच्यातल्या आमच्यातच. भीमा भीमा, अरे आमच्यासाठी तू तुझ्या बायका पोरांची सुद्धा कधी काळजी केली नाहीस रे. या समाजातील लेकरांसाठी तू स्वतःच्या हाताने आपल्या पोरासनी मूठ माती दिलीस. भीमा भीमा, कसला हा तुझा त्याग. पण आज तुझ्या ह्या लेकरांना तुझ्या त्या त्यागाची कसलीच किंमत नाही रे, कसलीच किंमत नाही. अरे
अरे जिथं माणसाला कुत्र्याची किंमत नव्हती तिथं आम्ही माणसासारखं वागायला लागलो. कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. अरे जिथं आम्हाला या सनातनांच्या आणि उच्चवर्णीयाच्या समोर जायची देखील मुभा नव्हती तिथं आम्ही छाती काढून ताट मानण्यात चालायला लागलो. कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. अरे आज आमच्या माय भगिनी शिकू लागल्या, घराबाहेर पडू लागल्या. कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. अरे शाळेच्या पायरीवर बसून सुद्धा शिकायची आम्हाला मुभा नव्हती. तीच आमची पोरं आता शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर व्हायला लागली. कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. भीमा तुझ्या जन्मामुळं. सविनय सादर करीत आहोत एका महापुरुषाची अंगार गाथा, भीमा तुझ्या जन्मामुळे. भीमा तुझ्या जन्मामुळे. संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन प्राध्यापक प्रकाश कुमार मधुकर वाघमारे. अरे मूर्तारांनो जागं व्हा. भीमरायाच्या त्यागाची अशी होळी करू नका रे. अरे तुमच्याकडून पाहिलेल्या त्याच्या स्वप्नाची अशी रांगोळी करू नका रे. अरे काहीच नव्हतो रे आपण, काहीच नव्हतो. पण बाबासाहेबामुळे आपण माणसात आलो. बघायचंय तुम्हाला तुम्ही काय होता ते. बघा तर मग. ऐक कथा भीमरायाची. ही कहाणी आहे अशा एका राजाची, ज्याचं स्वतःचं स्वराज्य नव्हतं, की कोणतं असं संस्थान नव्हतं, ना नव्हती कोणत्या प्रांताची जागीरदारी. पण त्याचं राज्य पसरलं होतं हजारो लाखो पददलितांच्या मनावर. छत्रपती शिवरायांची भवानी तलवार म्हटलं की शत्रूची जशी गाळण उडायची, तशीच बॅरिस्टर आंबेडकर म्हटलं की भल्या भल्यांची बोलती बंद व्हायची. अहो दोघातील साम्य तरी बघा. महाराजांचा जन्म शिवनेरीच्या कुशीत सरदार आणि मावळ्यांच्या संरक्षणात झाला, तर बाबासाहेबांचा जन्म महूच्या सैनिकी कॅम्प मध्ये सैनिकांच्या संरक्षणात झाला. एकाचे वडील आदिलशहाच्या दरबारात मोठे शूरवीर सरदार होते, तर दुसऱ्याचे वडील इंग्रजी पलटणीत मेजर सुभेदार होते. एकानं आपल्या लोकांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ढाल आणि तलवार घेऊन मरणालाच आपला सोबती बनवून शत्रूला नामोहरम करून सोडलं, तर दुसऱ्यानं पुस्तक आणि लेखणी घेऊन हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी स्वतंत्र केलं. अहो एकानं स्वतःच्या हिमतीनं या सह्याद्रीच्या साक्षीनं आपलं स्वराज्य निर्माण केलं, तर दुसऱ्यानं महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर समतेचे, स्वाभिमानाचे राज्य निर्माण केले. पण हे करत असताना या दोन्ही महापुरुषांना काय मरण यातना सोसाव्या लागल्या असतील याची कल्पनाही न केलेली बरी. हजारो वर्षांपूर्वी आर्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि तेथील मूळ निवासी लोकांना युद्धात हरवून त्यांना आपलं दास बनवलं. याच दरम्यान सनातनी ब्राह्मण धर्माचा उदय झाला आणि या धर्मात वेदशास्त्रानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण निर्माण केले गेले. सनातनी वृत्तीचे लोक दास बनलेल्या इतर सर्व लोकांना शूद्र करून त्यांना नीच दर्जाची कामे करायला लावून स्वतः मात्र आयशो आरामात राहू लागले. काही वर्ष गेली आणि या भारतावर मोगलांची सत्ता आली. पण याच दरम्यान सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरीच्या ओटी जिजाऊंच्या पोटी एक असा तारा जन्माला आला, ज्यानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर अनेक जाती धर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेऊन या सह्याद्रीच्या कुशीत आपले स्वतःचे राज्य स्थापन केले.
पण स्वराज्य स्थापन करणारा हा जाणता राजा देखील भारताच्या भूमीत रुजलेल्या आणि सनातनी वृत्ती बाळगणाऱ्या या लोकांच्या दृष्टीनं शूद्रच होता. प्रचंड गूढ अवस्थेतच शिवरायांचा मृत्यू झालेला असताना शिवरायांच्या छाव्यानं अर्थात छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या इमानदार मावळ्यांसह रुद्राचा अवतार धारण केला. पण पुन्हा एकदा भारताच्या या भूमीत रुजलेली सनातनी वृत्ती आडवी आली आणि संभाजी महाराजांच्या अंताला कारणीभूत ठरली. औरंगजेबानं महाराष्ट्राच्या या छाव्याला भीमा इंद्रायणीच्या संगमावर वडू तुळापूर इथे हाल हाल करून मारलं. क्रूर कर्मा औरंगजेबानं महाराजांच्या शरीराचे तुकडे घारी गिधाडांना खाण्यासाठी नदी काठावर फेकून दिले. पण गावातील शूद्र असणाऱ्या काही महारांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी महाराजांच्या शरीराची अशी विटंबना होऊ नये म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराजांना अखेरचा अग्नी दिला. शिवशाहीचा अंत झाला आणि भटशाहीनं प्रेरित असणारी पेशवाई सत्तेत आली. सनातन वृत्तीच्या ब्राह्मण धर्मानं नीच वृत्तीचा जणू कळसच केला. माणुसकीला काळीमा फासणारी वागणूक त्यांनी शूद्रांना दिली. जगाच्या पाठीवर कुठेही झाला नसेल इतका अन्याय आणि अत्याचार यावेळी केला गेला. टाहो, आक्रोश आणि किंकाळ्यांनी आसमंत भरून जायचा. आरामखोर भडक्या, सांगितलेलं काम तुला ऐकू वाटत नाही काय? हे घे, हे घे. प्या, अरे बघतोयस काय? टाक या हरामखोराचा पाय तोडून. जी मालक. नका मालक, मालक एक डाव माफी करा, मालक एक डाव माफी करा. नका. तुला ते मेलेलं जनावर ओढून टाक म्हणून सांगितलं होतं, ते तू ऐकलं नाहीस. ते नाही, उलट माझ्या विहिरीवरच पाणी पिऊन माझी विहीर बाटतो वैर धेडा. शेरप्या, मालक सकाळपासून काम करतोय. उन्हामुळे लय ताण लागली होती म्हणून. अरे मग मूत प्यायचा जनावराचा. शेरप्या, नाही मालक नाही, तसे मारू नका. पाया पडते मी तुमच्या, तसे मारू नका मालक. सोडा मालक त्यासनी. शेरप्या, या धेडाची बाई नव्ह का रे ही? जी मालक. शिरप्या, अरे ह्या धेडानं आपलं काम ऐकलं नाही, उलट पक्षी आपली वीर वाटवली. याला शिक्षा तर झालीच पाहिजे नाही का? चल, तुझ्या दाल्याला माफी करतो, पर त्याची शिक्षा तू भोगायची. कस? नाही सरकार, सरकार असं करू नका, सरकार असं करू नका. नाही सरकार, नाही, तुमच्या पाया पडतो. बघ, एकतर तुझा पाय, नाहीतर तुझी ही बाय. सरप्या, अरे बघतोयस काय? का हा अन्याय, का हा अत्याचार? कुठल्या धर्मग्रंथात लिहिलंय की एका माणसानं दुसऱ्या माणसाशी असं वागायचं? अरे वा रे धर्म, वा रे धर्म मार्तंड. पण लक्षात ठेवा, माणुसकीच्या शत्रूंनो, धर्माच्या दलालांनो, अरे मुंगीलाही डवचले तरी ती प्राणपणानं शत्रूचा चावा घेते. अरे छोटीशी ठिणगी सुद्धा मोठी आग बनवून वणवा बनते आणि अख्खं जंगल जाळून टाकते. फक्त वेळ यावी लागते ती ठिणगी पडायची. आणि ठिणगी पडली. भीमा कोरेगाव या ठिकाणी पेशवा विरुद्ध इंग्रज अशी लढाई पेटली. अरे शिवा, ऐक माझं. अरे असं नको करूस. बायाप्पा,
माझा निर्णय झालाय. मी आज जाणार म्हणजे जाणार, त्या गोऱ्यांच्या बाजूने लढणार आणि या लांडग्यांचा माज उतरवणार. अरे वीट आला या जगण्याचा, मर्द असून भी ना मर्दासारखा राहण्याचा. अरे पण तू पैठणीस गेलास तर ही आपली माणसं तुला मला तुझ्या औशीला मारून टाकतील रे. अरे फुकट मरशील तू. मग आता कुठे जिवंत आहे त्यो? आता सुद्धा त्यो मेलेलाच आहे. अरे कोण जिवंत आहे इथं? जिवंत आहे ते त्याचं धड. आणि म्हणूनच आपली लोक त्याला दाडग्या म्हणतात, दाडग्या. अरे कुठली लोक आपली आप्पा? अरे आपल्या डोळ्यात देखत आपल्या आया बहिणींना नाचवणारी, त्यांची आबरू लुटणारी लोक आपली असतात का आप्पा? अरे आप्पा माझी शेवंती, अरे माझ्या शेवंतीला या मूर्त्याला सामन्या समोर नाचवलं गेली. माझी शेवंती मला सोडून गेली. अरे पण आता हे बास. अरे आज माझी शेवंती गेली, उद्या आणखी कोणाची तरी बन नाहीतर कोणाची तरी बाय असेल. अरे आप्पा याच मातीत जन्म झाला ना आपला, पण ही आपली माणसंच आपल्याला जपू देत नाही. पण आता बास, त्या मातीची शपथ घेऊन सांगतो आपण, आता त्यांना कापल्याशिवाय, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा महार शांत बसणार नाही. शिवा कोणी तुझ्यासोबत असो वा नसो, अरे मी तुझ्यासोबत आहे. अरे आपल्या शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याच माणसं बरोबर लढावं लागलं होतं. आणि राजे लढले स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी राजे लढले. अरे आपण बी दावून देऊ की आपण बी त्यांचेच मावळे आहे. शिवा चल, शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आप्पा आता 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 हर हर महादेव. पेटली मर्दाची जात, पेशवाईचा अंत झाला आणि भारतात इंग्रजी सत्तेची पाळेमुळे खोलवर रोवली. पेशवाई हरली, पण येथील सनातनी वृत्ती आणि कर्मठपणा मात्र हरला नव्हता. 4 वर्णात विभागलेला हा भारतीय समाज अजूनही तेच जगणे जगत होता. पण म्हणतात ना, पृथ्वीवर पापाचा घडा ज्यावेळी भरतो त्यावेळी एक अद्भुत शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपानं या पृथ्वीवर जन्म घेते आणि त्या पापाचा नायनाट करते. रंजलेल्या गांजलेल्या लोकांना ती शापमुक्त करते. अशीच एक शक्ती पृथ्वीवर होणाऱ्या या पापाचा नायनाट करण्यासाठी अवतार घेणार होती. जाती भेदाच्या आणि वर्णद्वेषाच्या शापात जगत असणाऱ्यांना शापमुक्त करणार होती. आणि 14 एप्रिल 1891 साली ती शक्ती अवतरली. आई भीमाईच्या पोटी आणि इंग्रजी सैन्यात मेजर सुभेदार असणाऱ्या रामजी सकपाळ यांच्या पोटी त्या क्रांती सूर्यानं जन्म घेतला. भयान काळोखाच्या गर्भात तो तारा चमकला. हजारो लाखो दलितांना प्रकाश देणारा तो क्रांती सूर्य होता. रंजलेल्या गांजलेल्या आपल्या समाजाचा आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारा तो उद्धार करता होता. सनातनी ब्राह्मणी वृत्ती आणि मनुस्मृतीला तिलांजली देणारा तो अंगार होता. स्वतंत्र भारताचा तो सेनानी, घटनेचा शिल्पकार होणार होता.
जरी भीमा स्वतःच्या कर्तृत्वानं आपलं या भारताचं नाव जगात गाजवणार होता, जरी तो या भारताचे संविधान रचणार होता, तरी तो जन्माला आला होता मात्र एका शूद्राच्या घरी. जातीयतेच्या झळात त्यालाही बसणार नाही हे कसं शक्य होतं? ओ नावी काका, ओ नावी काका, माझी केस लय वाढलेत, कापता का तुम्ही? असं होय, कापतो की लेका, बस येत. शिव 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 शिव, लांबा अरे काय करतोस तू हे? का हो, काय झालं? अहो केस कापतोय मी या मुलाचं. अरे शिंच्या केस कापतोयस खरा, पण तो मुलगा कोण आहे जरा पहा. अरे महार आहे तो, महार. अहो काय सांगताय? बरं झालं बाबा तुम्ही मला सांगितलं की, नाहीतर आज माझ्या हातून हे पहितच घडलं असतं बघा. ओ नावी काका, काय झालंय? कापता ना माझी केस? नाही हो बाबा, म्या नाही कापणार तुझं केस. अरे तू महाराज आहेस, म्या नाही कापणार बघ. अहो पण महार म्हणजे काय? अरे महार म्हणजे अस्पृश्य आहेस तू, अस्पृश्य, खालच्या जातीचा आहेस. पण आता काही वेळापूर्वी हे काका नदीवर म्हशीची केस कापत होते. जनावरांची केस कापतात, पण मग माणसांची का नाही कापत? अरे म्या म्हशीचं कापण नाही तर रेड्याचं कापण, पण एका महाराच्या मुलाचं केस नाही कापणार बघ. हल हल हो बाजूला. ओ नावी काका, अहो काय ही नीतिमत्ता? वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांचं सोडून द्या, पण इवल्या इवल्या पायांनी आणि लहान लेकरांच्या हाताने केलेली विनवणी सुद्धा या मुरदाड झालेल्या सैतानी धर्मांधांनी मान्य करू नये. चला उतरा खाली, हो बाजूला. अरे महाराजांनो, मला जर पहिलं माहित असतं तुम्ही महाराची मुलं आहेत तर मी तुम्हाला गाडीतच घेतलं नसतं. अहो असं करू नका, आम्हाला गोरेगावला सोडा. आम्हाला आमच्या वडिलांकडे जायचंय. खूप रात्र व्हायला लागली, आम्ही कसं जाणार? मग मी काय करू? कसं जायचंय तसं जा, मला काय करायचंय? काका काका, आम्ही तुमच्या पाया पडतो, आम्हाला घेऊन चला. वाटल्यास आम्ही दुप्पट भाडं देतो. जमणार नाही. वाटल्यास गाडी सुद्धा आम्ही चालवतो, पण दया करा आमच्यावर, आम्हाला घेऊन चला. ठीक आहे, सोडतो मी तुम्हाला, पण हा गाडी तुम्हाला चालवावी लागेल आणि पैसे पण दुप्पट घेईन मी. जातीयतेच्या आणि विषमतेच्या झळा अंगावर आणि मनावर घेत भीमाचं बालपण तरुणाईकडे सरकत होतं. आणि अशातच छोट्या भीमाच्या त्या निरागस खोडकर बालपणावर नशिबानं घाला घातला. या जगाला ज्ञान सूर्य देणारी, या भारतवर्षाला क्रांती सूर्य देणारी, अस्पृश्य समाजाला उद्धार करता देणारी, या भारताच्या घटनेला शिल्पकार देणारी आई भीमाई माता आपल्या छोट्या भीमाला सोडून निघून गेली. भीमा पोरका झाला. 6 वर्षांच्या आतच आयुष्यभर प्रेमाची आणि आशीर्वादाची सावली देणारं छत्र हरवलं. भीमाचा मायेच्या ममतेनं सांभाळ करणारी त्याची आत्या मीराबाई त्याच्यावर खूप प्रेम करायची, पण तरीही रामजी बाबा स्वतः जातीनं भीमाकडे लक्ष देत होते. बघता बघता भीमा 4थी पास झाला आणि त्याला ज्यावेळी संस्कृत विषय घ्यायची वेळ आली त्यावेळी तेथील संस्कृतच्या ब्राह्मण मास्तरांनी अस्पृश्य मुलांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हेका धरल्यामुळे रामजी बाबांनी भीमाच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईला जायचं ठरवलं. जरी भीमा अस्पृश्य महाराचा मुलगा होता तरी त्याची बुद्धिमत्ता मात्र खूप तल्लख होती. वर्गात शिकवलेल्या कविता धडे त्याचे तोंड पाठ असायचे. गुरुजींनी फळ्यावर दिलेली गणितं तो लगेच सोडवायचा. तो अस्पृश्य असल्यामुळे बरेच शिक्षक त्याची हेटाळणी करत, पण त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे पेंडसे गुरुजी आणि आंबेडकर गुरुजी मात्र त्याच्यावर खूप प्रेम करीत. ते भीमासाठी घरून येताना डबा घेऊन यायचे. याच आंबेडकर गुरुजींनी आयुष्यभर राहील अशी गोष्ट भीमाला दिली. रामजी सकपाळ यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबाडवे होतं. त्यावरून त्यांना आंबाडवेकर असे म्हणायचे. पण आंबेडकर गुरुजींना हे आडनाव खूपच आडनिडं वाटायचं.
त्यामुळे त्यांनी भीमाचे आंबाडवेकर हे नाव बदलून आंबेडकर केले आणि रजिस्टरला तशी नोंदही केली. आणि मग भीमराव रामजी आंबेडकर झाला आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला निघाला. परळ येथील डबक चाळीमध्ये भिवा आणि रामजी सकपाळांचे कुटुंब राहू लागले. बघता बघता 1907 साली एल्फिस्टन हायस्कूल मधून भिवा मॅट्रिक पास झाला. एका महाराच्या मुलानं त्या काळी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे एका लंगड्यानं पर्वत चढून जाण्यासारखं होतं. काहींनी तर भीमाचा सत्कार समारंभ केला. या समारंभाला त्या काळचे एक नामवंत समाज सुधारक सीताराम बोले आणि भीमाच्या बुद्धिमत्तेवर खुश झालेले आणि त्याच्यावर श्रद्धा बसलेले गुरुवर्य कृष्णाजी केळुस्कर गुरुजी हेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र भेट म्हणून दिले. केळुस्कर गुरुजींनी केलेल्या प्रयत्नाला यश आलं आणि बडोद्याच्या सयाजी महाराजांकडून मदत मिळवून भीमाचे पुढील शिक्षण सुरू झाले. आणि त्याच वर्षी भीमाच्या लग्नासाठी सोयरिकी चालून येऊ लागल्या. भीमाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. दाभोळ जवळील वणंद गावच्या भिकू धुत्रे यांची कन्या रमाबाई हिच्यासोबत भीमरावांचा विवाह ठरला. लहानपणीच आईबापाच्या प्रेमाला पोरकी झालेली, चुलत्यांनी आणि मामांनी सांभाळलेली वाढवलेली रमाबाई लहान वयातच लग्न होऊन लक्ष्मीच्या रूपानं रामजी बाबांच्या घरी रमाई म्हणून येणार होती. भायखळ्याच्या बाजारातील एका उघड्या छपरात भीमरावांचे लग्न लागले आणि रमाई लक्ष्मीच्या पावलानं भीमरावांच्या आयुष्यात आली. अहो, रात्र खूप झाली आहे. आता माणसानं जरा आराम करावा म्हणते मी. सारखा काय आपला अभ्यास करायचा तो. अगं, माणसानं आयुष्यभर जरी शिकलं तरी तो विद्येच्या सागरात फक्त गुडघाभर पाण्यात का जाऊ शकतो. त्यामुळे माणसाची विद्येची तहान कधीच भागली नाही पाहिजे. मला नाही कळत तुमचं हे मोठं मोठं बोलणं. पण मी काय म्हणते, एवढं करून बी जर माणूस फक्त गुडघाभर पाण्यात जात असेल तर त्यानं जावंच कशाला. माझी वेळी रामू, तू शिकली असतीस ना रमा, मग मी काय बोलतोय हे तुला नक्की समजलं असतं. मला काही समजत नाही आणि समजून घ्यायचं बी नाही. मी बरी आहे, माझा संसार बरा. खरं आहे रमा तुझं. खरं तर मीही तुझ्यासारखा तुझ्या सोबत राहून आपल्या संसाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण मग मला दिसतात ते माझ्या समाजातील लोकांचे उघडे नागडे संसार, जातीयतेच्या आणि विषमतेच्या वणव्याने ते हजारो वर्ष होरपळून निघत आहेत. या पृथ्वीवरील माणसात ते माणूस म्हणून जगू शकत नाहीत. रमा, हा अज्ञानी समाज सज्ञान झाल्याशिवाय, त्यांना योग्य दिशा मिळाल्याशिवाय त्यांचं जगणं सुधारणार नाही. रमा, मी शिकून मोठा होऊन या समाजाचा अज्ञान दूर करावा हे माझंच नाही तर माझ्या बाबांचंही स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचंय. साहेब, अहो, एवढं मनाला लावून घेऊ नका. मी आपलं सहजच बोलले. तुमची चाललेली तळमळ मला समजत का नाही. रमा, खरंच किती समंजस आहेस तू, किती समजून घेतेस मला. आणि मी मात्र तुला साधा एखादा दागिना, अगं दागिना काय, साधी एखादी साडी सुद्धा घेऊन देऊ शकत नाही. अहो साहेब, असा विचार नका करू. अहो, बाईचा खरा दागिना असतो ते तिच्या कपाळीचं कुंकू. तो सुरक्षित आणि चांगला असला म्हणजे बास. आणि नटायला आणि मुरडायला मी कुठे एखाद्या राजाची लेख आहे. खरंच रमा, मी खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखी एवढ्या मोठ्या मनाची, सुंदर आणि प्रेमळ बायको मला मिळाली. जावा तिकडं, तुमचं आपलं काहीतरी. आणि ना रमा, तुला वाचता पण येतं. अहो आत्याबाई, रमा, तू पण ना. आखे, हे आखे, सुनबाई, हे सुनबाई, अहो पाणी द्या जरा मला. हा घे. अगं सुनबाई कुठे? आणखी कुठे जाणार? बसली चुलीमोर जाळ फुकत. आणि माझा भीमा? तो गेलाय कॉलेजात अभ्यास कराया. बर बर बर. आके, हे घे तुझं घरातलं सामान आणि ही पुस्तक.
भीमा आल्यावर त्याला दे. अरे पण घरात एवढी बुकं असताना अजून ही बुकं कशा पायी आणल्या ती? अजून किती शिक्षण घेणार आहे त्यो? का म्हातारपणापासून शिक्षणच घेणार आहे आणि शिकून मोठा लई बॅरिस्टर होणार आहे? आके अगं उगाच वैतागू नगेस. तुला त्यातलं काय कळत नाही तर बोलतेस कशाला? वय मला मेलीला काय कळतंय म्हणा त्यातलं? अरे पण घरात भीमाशिवाय दुसरी पण माणसं आहे की. म्हणलं त्यांच्यासाठी पण कधीतरी काहीतरी आणत जा की. आता तुला काय आणायचंय अजून? अरे मला मेलीला काय पाहिजे तवा? पर घरात लोकाची पोर सून म्हणून आणली कवा तरी तिच्या पण मनाचा न गवाई विचार कराया आणि काय हाऊस मौस कराया न गवाई तिची. आके खरं आहे तुझं. पोर लय गुणाची आहे. कवा एका शब्दानं काही बोलत नाही. राके तुला म्हणून सांगतोय, भीमाच्या शिक्षणामुळे मला कोणाच्या हौशे मौजेचं पडलेलं नाही. त्याचं शिक्षण होणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि 1912 साली मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून भीमा BA पास झाला. बाबा 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 मी BA पास झालो बाबा. काय? भीमा तू BA पास झाला? अगं आके आके अगं सुनबाई, अगं ऐकलं का? अगं आपला भीमा BA पास झाला. आके अगं बघ बघ आपला भीमा BA पास झाला. आता गोया वय 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 अगं सुनबाई अगं देवासमोर साखर ठेव बाई. अरे देवाच्या पाया पड, आक्कीच्या पाया पड, तिचा आशीर्वाद घे. हो बाबा. बयो नमस्कार करतो. असाच मोठा हो र माझ्या बॅरिस्टरा, असाच मोठा हो. थांब मी तुझी नजर काढते थांब. सुनबाई अगं सुनबाई ऐकलं का? बरं भीमा, आता पुढच्या शिक्षणासाठी आपणाला काहीतरी तजवीज करावी लागेल. त्यासाठी केळुसकर मास्तरांना तू एकदा भेटून घे. नाही बाबा, आता मी शिक्षण नाही तर नोकरी करण्याचे ठरवले आहे. अरे असं काय बोलतोयस? पण तुझं शिक्षण? नाही बाबा, आजपर्यंत माझ्या शिक्षणासाठी तुम्ही खूपच खस्ता खाल्लेत. त्यामुळे आता मी ठरवलंय बडोद्याच्या महाराजांकडे त्यांच्या सैन्यात नोकरी करायची. नाही 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 भीमा, तू बडोद्याला नोकरीला जाणं मला मुळीच मान्य नाही. अरे अजून शिकून तुला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय. आपल्या समाजाच्या तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत. हो बाबा, अगदी बरोबर आहे तुमचं. पण ज्या व्यक्तीच्या शिक्षणाचा त्याच्या कुटुंबालाच फायदा होणार नसेल तर त्याच्या शिक्षणाचा काय उपयोग? अरे पण मी काय म्हणतोय बाबा, माझा निर्णय झालाय. मी नोकरीसाठी बडोद्याला जाणार म्हणजे जाणार. लहानपणापासून हट्टी आणि जिद्दी असणाऱ्या भीमानं यावेळीही आपली जिद्द खरी करून दाखवली. भीमा बडोद्याला गेला, पण ही गोष्ट रामजी बाबाच्या मनाला लागली आणि त्यांनी अंथरूण धरलं. अंगात भरलेला ज्वर दिवसेंदिवस वाढत होता. सगळे कुटुंब चिंताग्रस्त झाले. इकडे भीमा बडोद्याला गेला खरा, पण अस्पृश्य महाराचा पोरगा म्हणून त्याला राहायला देखील कोणी घर देईना. भीमरावांनी मग स्टेशनवर बसून काही रात्री काढल्या. 8-10 दिवस कसे तरी गेले आणि आनंद माझा भीमा नाही आला अजून. त्याला तार धाडली आहे ना. अरे त्याला बोलून घ्या. आता माझं काय खरं नाही. मला एकदा शेवटचा त्याला डोळे भरून बघू द्या. बाबा बाबा, असं काय बोलताय तुम्ही? काय होणार नाही तुम्हाला. भीमाला तार केली आम्ही, तू येतच असेल. आता माझं काय खरं नाही. सांभाळा सांभाळा स्वतःला सांभाळा. माझा भीमा नाही आला अजून. त्याला शेवटचं बघायचंय मला.
प्रत्येक संकटावर तुटून पडलेला हा महायोद्धा सुभेदार आज मात्र साक्षात मृत्यूला गयावया करून जणू सांगत होता, थोडा थांब, अरे थोडा थांब, माझा भीमा येऊ दे, मला त्याला डोळे भरून पाहू दे रे, आणि मग तू सांगशील तिथे यायला तयार, फक्त थोडं थांब, थोडं. आणि सुरत स्टेशनवर बाबासाठी बर्फी घ्यायला उतरलेला भीमा गाडी चुकल्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिरा घरी पोहोचला. बाबा बाबा मी आलोय. बाबा बाबा डोळे उघडा बाबा. कोण? बाबा बाबा मी भीमा, तुमचा लाडका भीमा. बाबा बाबा भीमा भीमा नसतो कोणा. अरे किती वाट बघायला लावली आहेस भीमा. भीमा आता माझं काय खरं नाही. भीमा तू अजून खूप खूप शिक, मोठा हो. अरे शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे पंखाशिवाय पाखरू. अरे शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो, उंच भरारी मारू शकतो. भीमा भीमा तू अशी भरारी मार की आपल्या साऱ्या समाजाला तुझा अभिमान वाटला पाहिजे. बाबा तू आपल्या समाजाचा नायक हो भीमा, लीडर हो. त्या गुलामगिरीची पाळं मुळं तोडून टाक भीमा. बाबा येतो मी. आनंद भीमा सांभाळा रे बाबा, नो सांभाळा. माझ्या हक्कीला अंतर देऊ नका. तिनं तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात बाबांनो. पाणी पाणी पाणी. बाबा बाबा हे घ्या बाबा. बाबा 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 निघाला एका सूर्याचा गर्भ आपल्या मुखावाला निघाला. त्याला स्वतःलाही कल्पना नसेल, गुलामगिरीच्या काळोखाला दूर करणारा सूर्य या जगाला देऊन तो निघाला होता. लहानपणी आई वारली त्यावेळी भीमाला काही समजत नव्हतं, पण आज वडील गेल्यावर मात्र तो खऱ्या अर्थानं पोरका झाला. त्याच्या जिद्दी मनानं पक्क केलं ते म्हणजे बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे, पूर्ण करायचे. बाबा बाबा मी खूप खूप शिकेन, तुमचे स्वप्न पूर्ण करीन. तिरस्करणीय गुलामगिरी आणि अमानुष अन्याय याच्या गर्तेत पिचत पडलेल्या आपल्या समाजाला मी नक्की बाहेर काढीन बाबा, नक्की बाहेर काढीन. या आपल्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास मी जर अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालीन. पेटला मनी अंगारा शिक्षणाची वाट पाहू लागल संधीची आजी वाट पाहू लागल संधीची आजी वाट पाहू लागल संधीची भीमानं प्रतिज्ञा केली खरी, पण वडिलांचा आधार तुटल्यामुळे त्याला काय करावं सुचत नव्हतं. बडोद्यात पुन्हा नोकरीला जायचीही त्याची मनस्थिती राहिली नव्हती. आयुष्याच्या या धुमश्चक्रीतून कसा मार्ग काढावा
या विवंचनेत असतानाच बडोदे सरकारनं उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन 4 विद्यार्थी अमेरिकेत पाठवण्याचा विचार सुरू आहे हे भीमाला समजलं आणि भीमानं या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. बडोद्याच्या महाराजांनीही भीमरावाची बुद्धिमत्ता ओळखून त्याची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली. अमेरिकेतून परत आल्यावर नंतर 10 वर्षे बडोदे सरकारची नोकरी करायची असा करार होऊन 1913 साली भीमराव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला. भीमा शिक्षणासाठी अमेरिकेला गेला खरा, पण इकडे संसाराचा सगळा भार रमाईवर येऊन पडला. शेण गौऱ्या थापून आणि मिळेल ते काम करून ती आपला संसार कारण भीमाच्या नावाचं कुंकू तिनं भाळी लावलेलं होतं. मोबाईल कोण निंदा कवर नाही. अमेरिकेत पावाचा एवढासा तुकडा खाऊन दिवसातील सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेब आपल्या ध्येयाचं चिंतन करीत होते. ज्याप्रमाणे स्वराज्य प्राप्तीसाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून शिवछत्रपतींचे अश्व न थांबता न थकता धावत होते, अगदी त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे ज्ञानरूपी अश्व आपल्या हजारो दीनदलित बांधवांच्या मुक्ततेसाठी आपल्या ध्येयासाठी आरूढ झाले होते. आणि सरते शेवटी 2 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर यशानं त्यांच्या गळ्यात माळ घातली. सन 1915 साली प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी MA ची पदवी संपादन केली. लगोलग त्यांनी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट या विषयावर त्यांनी एक निबंध सादर केला. याच दरम्यान त्यांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिक अँड अनालिटिकल हा प्रबंध मोठ्या कष्टानं लिहून त्यांनी पूर्ण केला आणि जून 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयानं तो स्वीकारला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं यश हे इतकं मोठं होतं की त्यांच्या या यशाप्रित्यर्थ कोलंबिया विद्यापीठानं विद्यार्थ्यांना मेजवानी देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं. अमेरिकेमध्ये आपल्या जातीचा आणि आपल्या देशाचा असा गौरव करून घेणारे भीमराव आंबेडकर हे पहिले विद्यार्थी होते. पुढे बडोदा महाराजांकडून संमती मिळवून कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब लंडनला रवाना झाले. त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली न केली तोच दुर्दैवाची दृष्टी फिरली. तुमचा शिष्यवृत्तीचा काळ संपला असून आता तुम्ही भारतात परत या असे पत्र त्यांना बडोद्याच्या दिवाणांकडून मिळालं. आणि 21 ऑगस्ट 1917 रोजी भारतातील पहिल्या अस्पृश्य महार जातीचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन
बूट आणि टाय घालून आपल्या मायदेशी परतला.